हरि ओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 35. कालचक्र मिळणं. ब्रह्मांडामध्ये सृष्टी उत्क्रांत झाल्यापासून परमध्वनी, परमवायू, परमचैतन्य, परमप्राण, परम ऊर्जा, परमतेज, परमप्रकाश या सप्त ब्रह्मतत्वांमुळे सर्व घडामोडी आपोआप होत असतात. ही सप्त ब्रह्मतत्वे ज्यामुळे ब्रह्मांडामध्ये प्रकट झाली तो परम ओंकारध्वनीही कोणी मुद्दाम केलेला नाही. तो ब्रह्मांडामधील या सप्त ब्रह्मतत्वांमध्ये नैसर्गिकपणे आपोआप झालेल्या हालचालीमुळे, चळवळीमुळे, वळवळीमुळे झाला. तेथे कोणी विशिष्ट नियंता नाही किंवा तेथे कोणीही विशिष्ट शास्ता नाही. कारखान्यात एकदा आपली आपण कार्यान्वित होईल अशी यंत्रणा त्यामधील तज्ज्ञांकडून लावून दिली जाते. पर CPM अभ्यास करून सर्व संभाव्य हालचाली लक्षात घेतल्या जातात. त्याप्रमाणे मानवी हस्तक्षेप न होता सर्व होत राहते. उदाहरणार्थ, वृत्तपत्र छपाईमध्ये एकदा सुरुवातीच्या यंत्राला मजकूर दिला की वर्तमानपत्राची घडी घालून वर्तमानपत्र त्या यंत्राच्या मालिकेमधून छापून बाहेर येते. त्यासाठी कोणाला काहीही करावे लागत नाही. ब्रह्मांडाच्या या व्यवस्थेला कालचक्र व्यवस्था असे म्हटले जाते. व्यवहारात सोपे जावे म्हणून प्रत्येक घडामोडीला नाव द्यायची आवश्यकता मानवाला वाटते. त्याप्रमाणे ही ब्रह्मांडामधील अशी स्वयंचलित व्यवस्था ज्या प्रकारे उत्क्रांत झाली त्या व्यवस्थेला मानवाने कालपुरुष असे म्हटले. कारण काळ जसजसा व्यतीत होतो त्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये घडामोडी होतात. ही व्यवस्था कालचक्राप्रमाणे कालचक्र मिळणं आपोआप सुरू असते. म्हणून आपण असे म्हणतो की सर्व कालाधीन आहे. आपण काहीही करू शकत नाही आणि म्हणून आपण म्हणतो कालाय तस्मै नमः. काळापुढे सर्व नतमस्तक आहेत. राजा प्रधानाला विचारतो, अन्न, वस्त्र, निवारा या सर्व सुखसोयी असूनही मानव मृत का होतो? ठराविक वेळी पाऊस कसा येतो? सूर्य दररोज सकाळी न चुकता कसा उगवतो? प्रधान राजाला उत्तर देतो, राजा, कालस्य कारणम. राजा, याला काळ हा कारण आहे. आपल्या हाती काहीही नाही. वास्तवात काळ असे काही सिद्ध करता येत नाही. अफलातून नगरीमध्ये भर बाजारात एक चांगला म्हातारा झालेला माणूस सपत्नीक भेटला. ती दोघेही जखड म्हातारी झालेली होती. काय चीज वस्तू पाहिजे होती ती खरेदी करण्यात चालले होते. ती दोघे जमेल तितक्या चपळाईने हालचाली करत होती. त्या हालचालीत उत्साहाचा महापूर वाहत होता. दोघेही आनंदी होती. त्यांना मी विचारले, आजोबा, झाली का खरेदी? घरचे कोणी बरोबर नाही आले का? चाललंय सामान घेणं. आम्ही आहोत की संग संग. आणि कोण कशाला पाहिजे? आजोबा उत्तरले. वय काय तुमचं दोघांचं? इतक्या म्हातारपणी तो उत्साह पाहून वयाचं कुतूहल माझं जागं झालं. वय म्हणजे हां, वर्षा म्हणताय. इथं कोण मोजली आहेत? गरज काय? मजेत जगतोय. काय फरक पडत नाही. आला देश आनंदात घालवतोय. किती का वर्षा असेनात? म्हातारा हसत हसत म्हणाला, तुम्हाला तुमचं वय माहीत नाही? मी उगाचच पिच्छा पुरवला. आता तुम्हाला पाहिजे तर ऐका. तो पारावाला बामण माझ्यापेक्षा 1 पावसाळा कमी आहे असं माझी म्हातारी सांगायची. ती त्याच्या जन्माला त्याच्या आईला त्याल लावायला होती. म्हाताऱ्याला त्याच्या वयाची अजिबात फिकीर नव्हती. तो आनंदात होता. त्याला काळाचा कसला की फरक पडत नव्हता. काळ वाहतो आहे तर त्याला वाहू दे. आपण त्याची दखल व्यवहारात घेतली तरी खाजगी जीवनात घेऊ नये. कोणीतरी रस्त्यात भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि नेमका नको तो प्रश्न विचारतो, आज तुमचं म्हणजे वय किती झालं? आपणही गाफीलपणे सांगतो 50, 60, 65 वगैरे.
सांगता सांगता आपला चेहरा उतरतो, कारण वय झाल्याची जाणीव होते. हा लेखाचा भेटेपर्यंत आपण ठीक होतो, पण आता मनात आयुष्य संपत आल्याची घंटा वाजायला लागते. ही काळाची दखल विनाकारण आनंदाला विरजण लावतं. त्यापेक्षा आपण फणसाप्रमाणे काटे बोथट होत होत पिकत जावं, गरे गोड होत जावं. आपल्या गोडीची चव आणि त्याचा सुगंध आसमंतात पसरावा. इतरांच्या नाकात तो सुगंध आपोआप जावा, अगदी आपल्याही नकळत. मोजदाद करण्याच्या फंदात आपण पडू नये. मोजायचं काम चित्रगुप्ताचं आहे, त्याला मोजू द्यावं. मोजायला शिल्लक राहिलं नाही की मोजता मोजता तो आपोआप थांबेल, आपल्याही नकळत. जे काही आत्ता या क्षणी आहे ते आहे. मानवेतर प्राण्यांना काल, आज, उद्या असे काहीही समजत नाही. ते समोर जसे असेल तसे जगतात. मुंगीसारखा एखादा अपवाद सोडल्यास प्राण्यांना भविष्यासाठी संग्रह करायची बुद्धी नाही. मुंगीसुद्धा भविष्यकाळ वगैरे जाणून हे करत नसावी. माझा तर असा समज आहे की मुंगी वारुळातील राणी मुंगीला देण्यासाठी खाद्य घेऊन जाते. बाकी प्राणी वर्तमानात जगतात. मानवानेही आत्ता अलीकडे काही हजार वर्षांपूर्वी काळ मोजायला सुरुवात केली. पाश्चात्य देशात येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून काळ मोजायला सुरुवात झाली. त्याने येशू ख्रिस्तापूर्व काळ आणि येशू ख्रिस्तानंतरचा काळ असे 2 भाग केले. भारतात काही राजांनी त्यांच्यापासून काळ मोजायला सुरुवात केली. आपल्याकडे शालिवाहन शक, विक्रमादित्य शक असे प्रचलित होते. याचबरोबर फार पूर्वापार आपल्याकडे कालगणनेसाठी पंचांग प्रचलित आहे. नित्य व्यवहारासाठी सोपे जावे अशा अनुभवाने हे सुरू झाले. यात भारतावर परकी सत्ताधीशांनी शेकडो वर्षे राज्य केल्यामुळे भारतीय शक बंद झाले. तथापि पंचांग मात्र सुरू आहे. त्यातही दाते पंचांग आणि टिळक पंचांग असे 2 प्रवाह आहेत. ब्रह्मांडात ओंकारध्वनी निनादल्यावर त्यामधून ही 7 ब्रह्मतत्वे आपोआप येथे प्रकट झाली. त्यांना आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम असे म्हणतो. यामधून एक उत्क्रांती व्हायला सुरुवात झाली आणि त्यासाठी या 7 ब्रह्मतत्वांमधून त्या उत्क्रांतीमुळे निर्माण झालेल्या गरजेमधून एका व्यवस्थेची घडी आपोआप बसत गेली. हे असे कोणीही जाणून बुजून मुद्दाम केलेले नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतो, सा विरक्ता. मी सर्वांपासून विरक्त आहे. मी अकर्ता आहे. मी अभोक्ता आहे. येथे जे काही घडते त्याची लीला त्रयस्थपणे साक्षीत्वाने फक्त अवलोकन करण्यासाठी सजीवाच्या अंतःकरणामध्ये मी अंशात्मक स्वरूपात वास्तव्य करतो. दिलेल्या साधन सामग्रीचे मानव काय करतो या कुतूहलाने मी येथे हे सर्व केवळ पाहत असतो. यासाठी माझ्या अंशात्मक स्वरूपासभोवती पंचमहातत्वांमधून देह धारण झालेला आहे. या देहाला जीवित ठेवण्यासाठी जीव उत्क्रांत झाला. हा जीव सर्व उपभोग घेतो आणि मी फक्त ते अवलोकन करतो. मुंडक उपनिषदामध्ये याचेच रूपक आहे. झाडावर एक पक्षी झाडाची फळे खात आहे आणि दुसरा ते साक्षीत्वाने फक्त अवलोकन करत आहे. अशा प्रकारे कालोखात सर्व आपले आपण घडत असते. परंतु यात जर काही गडबड झाली तर ते पुन्हा जसे होते तसे करायला माझ्याच चेतनेमुळे निसर्ग सरसावतो. यामुळे भूकंप, सुनामी, वणवा, दुष्काळ, रोगराई इत्यादी उद्भवून सर्व नादुरुस्त झालेले नष्ट केले जाते आणि नव्याने उत्क्रांती सुरू होते. येथे निसर्गाकडे दुरुस्ती नाही, नवनिर्माण आहे. नो रिपेअरिंग, ओन्ली रिप्लेसमेंट. आता हळूहळू बाजारातही दुरुस्ती करणे कमी होत आहे. त्याऐवजी नवीन घ्या असे सांगतात. मानवाला निर्माणाचा मीपणा, अभिमान, ताठा, गर्व, अहंकार फार आहे. येथे जे काही घडते ते त्याच्यामुळेच होते. तो करता आहे असा त्याचा गैरसमज आहे. त्याला जे समोर आहे त्यात समाधान नाही. त्याला त्यापेक्षा
आणखी काहीतरी निराळे, चांगले, नवीन पाहिजे आहे. वस्तूंचे जाऊ दे, तो या पृथ्वीलाही कंटाळला आहे. त्याला अन्य ग्रहावर जायची महातीव्र उत्कंठा आहे. त्यासाठी तो त्याची सर्व प्रकारची शक्ती, तसेच फक्त मानवालाच प्राप्त झालेली कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती वापरत आहे. वास्तवात त्याने त्याची कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती या विश्वाचा शास्ता आणि नियंता कोण आहे, आपण कोण आहोत वगैरे वैश्विक रहस्यांचा शोध घेण्यासाठी वापरायचे आहे. त्यायोगे मुक्त होणे या मानवी देहाच्या एकमेवाद्वितीय उद्देशाची पूर्तता करायची आहे. जुन्या काळामधील राजेशाही असतांची गोष्ट आहे. बाळूचे लग्न झाले. बायको 4 जणींप्रमाणे होती. संसार छान सुरू झाला. परंतु एक दिवस बाळूला वाटले की आपली बायको नगरामध्ये सर्वात देखणी, सुंदर असावी. मानव जसा या जगात जन्माला आला आहे तसा त्यात तो समाधानी नाही. तो जसा सहजच आहे तसे त्याला जगावेसे वाटत नाही. झाले. बाळू लगेच अरण्यात जाऊन तप करू लागला. त्या काळी असा तप करून भोळ्या शंकराला प्रकट करून त्याच्याकडून पाहिजे तो वर मागितला जात असे म्हणतात. बाळूनेही तसेच केले. यथाकाळी बाळूला शंकर प्रसन्न झाला. बाळूने वराची इच्छा प्रकट केली. शंकर बाळूच्या तपश्चर्येने खुश झालेला होता. त्यामुळे त्याने बाळूला सांगितले, एकच काय 3 वर माग. बाळू भांबावला. त्याने 3 वर काय मागायचे याचा विचार केलेला नव्हता. म्हणून बाळू शंकराला म्हणाला, देवा, आज मला एकच वर द्या. बाकी वर जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा मी मागून घेईन. त्यावर शंकराने तथास्तु असे म्हटले. लगेच बाळू शंकराला म्हणाला, माझ्या या पहिल्या वराने माझी बायको या नगरामध्ये सर्वात सुंदर, देखणी, नयनरम्य व्हावी. शंकराने तथास्तु असे म्हटले आणि तो अंतर्धान झाला. त्याबरोबर बाळू घाईघाईने घरी येण्यासाठी निघाला. घरी आल्यावर त्याने मोठ्या खुशीने घराचा दरवाजा वाजवला. बायकोने दार उघडले आणि बाळू त्याच्या बायकोकडे पाहतच राहिला. बायको सुस्वरूप झाल्यामुळे कमालीची खुश होती. तिने अदबीने बाळूला नमस्कार करून त्याची पाद्यपूजा केली. बाळू म्हणाला, आता प्रथम आपण जोडीने देवळात जाऊन देवाला नमस्कार करू. त्याबरोबर सौ बाळीने ठेवणीतले लुगडे काढले. त्याकाळी साडीला लुगडे म्हणत असत. दोघे देवळात गेली. देवाला मनोभावे नमस्कार केला आणि मोठ्या खुशीने वाटेत आपल्या भाग्याचा सर्व हेवा करत आहेत असा समज करून घेत घरी यायला निघाले. त्याचवेळी राजा देवळात जाण्यासाठी जात होता. त्याने सौ बाळीला पाहिले आणि शिपायांना सांगितले, या रूपवतीला आमच्या जनान्यात दाखल करा. शिपाई सौ बाळीला बाळूच्या देखत घेऊन गेले. बाळू धावत धावत घरी आला आणि ध्यानस्थ बसला. भक्ताचा धावा ऐकून शंकर प्रकट झाला. बाळू म्हणाला, देवा, माझ्या बायकोला राजाचे शिपाई घेऊन जात आहेत, तेव्हा माझ्या दुसऱ्या वराने माझी बायको मला घरी सुखरूप आणून द्या. तथास्तु असे म्हणून शंकर अंतर्धान झाला. अत्यल्प वेळेत सौ बाळी सुखरूप घरी आली. बाळू लगेच ध्यानस्थ बसला. त्यामुळे शंकराला लगेच पुन्हा प्रकट व्हावे लागले. बाळू शंकराला म्हणाला, देवा, माझ्या 3ऱ्या वराने माझी बायको पूर्वी जशी होती तशीच 4 जणींसारखी करा. शंकर तथास्तु म्हणाला आणि अंतर्धान झाला. 3ही वर वाया गेले. मानवाला जसे आहे तसे जगायला नको असते. कोणीही साधा विचार करत नाहीत की आपण आपली मर्जी कशासाठी चालवायला जातो. जन्म आपल्याला न विचारता झाला आहे. त्यासाठी सर्वात प्रथम अत्यावश्यक असलेला श्वास आपोआप सुरू असतो. आपण गाढ झोपलेले असलो तरी श्वास सुरू असतो. याचा अर्थ कोणीतरी त्याच्या मर्जीने आपल्याला जीवित ठेवत आहे. आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्य सर्व गोष्टी येथे निसर्गात उपलब्ध आहेत. अशा या सर्वांमध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपला मृत्यू आपल्याला विचारून होत नाही, तर उलट तो आपल्या मर्जीविरुद्ध होतो. असे असूनही मानव त्याच्या मर्जीने जगायला धडपड करत असतो. तसेच जर त्याला तसे जगता आले नाही तर तो नाराज होतो.
यासाठी अन्य कोणाला तरी जबाबदार धरतो आणि त्याच्यावर क्रोध व्यक्त करतो. समस्त प्राणी जगतात सर्वात बुद्धिमान असलेला मानव जराही विचार करत नाही की जन्म आपल्या हाती नाही, जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक असलेला श्वास आपल्या हाती नाही, मृत्यूही आपल्या हाती नाही. मग आपल्या हाती यामधील जीवन कसं असेल? येथे सर्व कालचक्रमेण घडत असते. यामुळे जे जसे जेव्हा जेथे जितके घडत आहे त्याला साक्षी राहून त्याचा आस्वाद घेणे हे असे इतकेच आपले काम आहे. हे असे इतकेच आपल्याकडून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला अपेक्षित आहे. माऊली सांगतात, अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. येथे तुवा हे जरी अर्जुनाला संबोधन केले आहे तरीही ते आपल्या सर्वांना केलेले आहे. या पृथ्वीवरच असे नाही तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही घडत असते ते सर्व अनादी काळापासून स्वभावतःच नैसर्गिकपणे प्रत्येक घटनेचा पुढील भाग म्हणून आपोआप घडत असते. हे असे आयोजन नियोजन एकदा बसविले गेले आहे. आता यात कालत्रयी बदल अशक्य आहे. यात बदल करण्याचा जो कोणी प्रयत्न करतो तो अपयशी तर होतोच, परंतु त्याला सुखदुःख, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. एकदा माझे सासरे म्हणजे आमच्या सर्वांचे अण्णा भारतीय लोकशाही आणि सुरू असलेले राजकारण यावर वैतागून माझ्याजवळ सात्विक संतापाने म्हणाले, भारतीय लोकशाहीचा हा काय खोळखंडोबा सुरू आहे. पुढे असेच काही थोडे बोलले तेव्हा मी त्यांना शांतपणे म्हणालो, अण्णा तुम्ही कशाला त्रास करून घेताय, तुम्हाला विचारतो कोण. त्यावर हसत मला म्हणाले, अहो खरंच की, बस ठाणाणा करत. तस्मात सांगायचा मुद्दा काय तर या ब्रह्मांडामध्ये आपल्या हाती काहीही नाही. निसर्गतःच स्वभावतःच सर्व काही घडत असते. तेव्हा सर्वांचा स्वीकार करून साक्षी राहून आनंदात जगावे हे उत्तम. परंतु साक्षी कसे राहणार? जरा डोळे मिटा आणि शांत बसा. लगेच तुम्हाला अपेक्षाही नसलेल्या अनेक विषयांची मालिका मनामध्ये सुरू होते. मागे घडलेल्या अनेक घटना एकामागून एक अशा स्मृतीमधून भराभर बाहेर यायला लागतात. त्यावेळी काय घडले, काय घडायला पाहिजे होते ते का घडले नाही, अमुक झाले असते तर ते तसे घडले असते, त्यामुळे आपण अमुक केले असते, हे असे मांडे मन खाऊ लागते. हे किती वेळ सुरू राहील याचा काही नियम नाही. जेव्हा केव्हा यामधून जाग येईल तेव्हा येईल. यामुळे भावना उद्दीपित होतात, डोके दुखायला लागते. या सर्व गराड्यात आत्ता जे काही काम करायचे असते ते तसेच राहते. याचप्रमाणे भविष्यात काय घडायला पाहिजे, त्यासाठी काय काय करायला पाहिजे, यासाठी आपल्याला कोण मदत करेल, नाही केले तर काय करायचे, तसे घडले तर आपण काय करू, मग काय होईल, असे भविष्याचे मांडे मन खाऊ लागते. हे किती वेळ सुरू राहील याचा काही नियम नाही. जेव्हा केव्हा यामधून जाग येईल तेव्हा येईल. यामुळे भावना उद्दीपित होतात, डोके दुखायला लागते. या सर्व गराड्यात आत्ता जे काही काम करायचे असते ते तसेच राहते. यावर एकमेव इलाज आहे आणि तो म्हणजे आपल्या मनाशी झगडत न बसता, मनाला निष्प्रभ न करता, मनाला नियंत्रित न करता त्याला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या सेवेला लावायचे. यासाठी एकमेव शाश्वत उपाय म्हणजे मामनुस्मर मामेकम शरणम व्रज. श्रीकृष्णाला शरण जा म्हणजे नियतीला शरण जा. हरिओम.